नमस्कार, मी राणे गुरुजी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज या ठिकाणी मी आपल्याला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना कशी करायची याविषयी सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये ही पूजा कशी करावी, कशी तयारी करावी या सर्व संदर्भात माहिती सांगणार आहे। खूप संथ गतीने ही पूजा सांगण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणाला काही माहित नसेलही अशा लोकांना सुद्धा ही पूजा करता यावी या दृष्टीने हा व्हिडिओ तयार केला गेलेला आहे। या पूजेचा हा व्हिडिओ साधारण 40 मिनिटांचा आहे, तरीही आपल्याला यापेक्षा जास्तही वेळ लागेल अशा संथ गतीने ही पूजा मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्याला ही पूजा करता यावी आणि आपल्या घरी स्वतःच गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करता यावी। काही वेळेस आपल्याला पूजा सांगण्यासाठी गुरुजी सुद्धा मिळत नाही किंवा काही जणांना ही पूजा कशी करावी हे माहीतही असतं। दरवर्षी अनेक जण स्वतःच आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करतात। अशांसाठी हा व्हिडिओ खूप मदत करणारा ठरेल। या पूजेची तयारी कशी करावी यासाठी आधीच एक व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे, तो सुद्धा आपल्या राणे गुरुजी या फेसबुक पेजवर किंवा राणे गुरुजी या यूट्यूब चॅनलवर पाहून घ्यावा। या व्हिडिओची लिंक मी आपल्याला आनंदाने देईन। याबद्दल विचारणा व्हॉट्सअपवर करावी। पूजेला सुरू करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो। या व्हिडिओची आपल्याला खूप मदत होईल अशी आशा करतो, पण असे करताना एक गोष्ट ध्यानात ठेवा। स्वतःहून हा व्हिडिओ पाहून जर गणपती बाप्पाची स्थापना करण्याचा निश्चय केला तर एक गोष्ट ध्यानात ठेवा की हा व्हिडिओ जो आहे हा जरी पाहण्यासाठी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे, तरीही ही जी पूजा आहे ती एका विशिष्ट गोष्टीने पूर्ण होते। त्या सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, पण एक गोष्ट जी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो ती म्हणजे कुठलीही पूजा आपल्या गुरुजींना दक्षिणा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ पाहून जर आपण पूजा करत असाल, आपल्याकडे नेहमी येणारे जे गुरुजी आहेत त्यांच्यापर्यंत दक्षिणा पोहोचती करावी किंवा आपल्याला जे स्क्रीनवर गुगल पे आणि फोन पेचे नंबर दिसत आहेत या नंबर मार्फत माझ्यापर्यंत दक्षिणा पाठवावी, जेणेकरून आपली पूजा सुद्धा पूर्ण होईल। हे सुद्धा ध्यानात असू द्या। या पूजेसंदर्भात कुठलीही शंका प्रश्न असल्यास मला व्हॉट्सअपवर मेसेजद्वारेच विचारणा करावी। यासाठी कोणीही फोन करू नये। मी कोणालाही फोनवर या संदर्भात माहिती देणार नाही। मला व्हॉट्सअपवर मेसेज मार्फतच विचारणा करावी। हे प्रथमच सांगण्यामागचा उद्देश एवढाच की सध्याच्या काळामध्ये कामांमध्ये भरपूर व्यस्त असल्यामुळे आपल्याला फोनवर कुठलेही शंकेचे निरसन करता येणार नाही। त्यामुळे व्हॉट्सअप मेसेज मार्फतच संपर्क करावा, तिथे मी आनंदाने आपल्या शंकेचे निरसन करेन। हा पूजेचा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या आप्तस्वकीयांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा, जेणेकरून कदाचित आपले नेहमीचे गुरुजी त्यांच्या घरी येणार नसतील तर त्यांना ह्या व्हिडिओचा खूप उपयोग होईल। आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल आणि हा व्हिडिओ पाहून आपण स्वतःच घरच्या घरी गणपती बाप्पाची पूजा करा। डाव्या हाताने पळीने पाणी घेऊन उजव्या हातावर घेऊन ते पाणी प्यायचे असे 3 वेळा करावे आणि चौथ्या वेळेला पाणी घेऊन हातावरून ते पाणी ताम्हणामध्ये सोडावे। हरि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। हा क्रम पुन्हा एकदा करायचा आहे। द्विराचम्यम हरि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। आता हात जोडून भगवान विष्णूंचं स्मरण मनामध्ये करायचं आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम मधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्रीकृष्णाय नमः, ओम
प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः ॐ भू ॐ भुव ॐ स्वः ॐ मः ॐ जन ॐ तप ॐ सत्यन् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. आता या ठिकाणी प्राणायाम करावा, म्हणजेच डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घेऊन उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडावा. असे 5 वेळा केल्यानंतर उजव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घेऊन डाव्या नाकपुडीने श्वास सोडावा. असे 5 वेळा करावे. हे झाल्यानंतर हातामध्ये एक फूल घेऊन मी ज्या ज्या देवांचं नाव घेतोय त्या त्या देवांचं स्मरण करायचं आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातापितृभ्यां नमः. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. निर्विघ्नमस्तु. सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिप धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रौ गजानन. 12 नामानि यत्पठेन् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नतस्य न जायते. शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम्. एषा हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनहरि. तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव. लक्ष्मीपतिते दृगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजया. येषामिन्दिवर्षामो हृदयस्थो जनार्दन. विनायकं गुरुभानु ब्रह्मा विष्णु महेश्वरन्. सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थ पूजितो यः सुरासुरै. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वर. देवादिशन्तु ना सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दना. आता आपल्याला गणपती बाप्पाच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी संकल्प घ्यायचा आहे. आता आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी धरावे आणि डावा हात उजव्या हाताच्या खाली धरावा. यानंतर माझा मंत्र म्हणून झाल्यानंतर मी जसे म्हणीन तसे आपल्याला म्हणायचे आहे, पण आधी माझा मंत्र होऊ दे. एवं गुणविशिष्ट विशिष्टायाम शुभपुण्यतिथौ. आता आपण म्हणायचं मम आणि आपलं पूर्ण नाव आणि गोत्राचा उच्चार करावा. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणावं. आपले नाव आणि गोत्र म्हणून झाल्यानंतर आता म्हणा आत्मनः सर्व मनोरथ सिद्ध्यर्थम श्री गणेश देवता प्रीत्यर्थम षोडशोपचार पूजा करिष्ये. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणं कलशघंटा पूजनादी प्रारंभिक कर्म करिष्ये. आता हातामध्ये जे पळीभर पाणी घेतलेलं आहे ते पाणी ताम्हणात सोडून द्यावे आणि हात जोडून गणपती बाप्पाचे स्मरण करावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री महागणपतये नमः. निर्विघ्नं कुरु. आता आपल्या दोन्ही हातांनी जमिनीला स्पर्श करावा. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मा देवी पवित्रं कुरुचासनम. आता थोड्याशा अक्षता घेऊन दक्षिण दिशेस वहाव्यात. ओम अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमी संस्थिता ये भूता विघ्नकर्ता रस्ते गच्छन्तु शिवाज्ञा अपक्रमन्तु भूतानि पिशाच्चा सर्वतो दिशां सर्वेषां विरोधेन महागणपती प्राण प्रतिष्ठापना प्रारंभे. आता मी आपल्या स्वतःच्या शरीराच्या ज्या भागाचे नाव घेतो त्या शरीराच्या भागावर हातांनी स्पर्श करावा आणि गणपती बाप्पाचे स्मरण करावे. सर्वप्रथम आपल्या हृदयाला स्पर्श करा.
महागणपतये नमः. हृदयाय नमः. आपल्या डोक्याला स्पर्श करा. महागणपतये नमः. शिरसे स्वाहा. आता आपली शेंडी धरा. शेंडी नसेल तर शेंडीच्या जागेवरील थोडेसे केस हातामध्ये धरावे. महागणपतये नमः. शिखाये वषट. आपल्या दोन्ही हातांनी आपल्या खांद्यापासून बेंबीपर्यंत आपल्या शरीराला स्पर्श करत यायचं आहे. महागणपतये नमः. कवचाय हुम. आता आपल्या उजव्या हाताने दोन्ही डोळ्यांना स्पर्श करायचा आहे. महागणपतये नमः. नेत्रत्रयाय वौषट. आता आपल्या डाव्या हातावर उजव्या हाताच्या अनामिका व मधले बोट यांनी टाळी वाजवावी. महागणपतये नमः. अस्त्राय फट. आता जो एक पाण्याने भरलेला कलश आपल्या समोर ठेवलेला आहे त्या कलशामध्ये गंध आणि अक्षतांमध्ये बुडवलेले एक फूल पाण्यामध्ये वाहून घ्यावे. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितौ ब्रह्मा मध्ये मातृगणस्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तदीप वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो यथर्वणा अंगैश्च सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलैस्मिन् सन्निधं कुरु. कलशाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. आता या कलशाला आपल्या उजव्या हाताने खालून वर येणारे असे 4 टिळे करावे. हे 4 टिळे म्हणजे या कलशामध्ये असलेले 4 वेद आहेत आणि त्यांच्यासाठी आपण हे टिळे लावतो आहेत. तर या कलशाला खालून वर येणारे असे 4 टिळे लावावे. गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरी सर्वभूतानां तामियोपं वये श्रियं. गंध लावून झाल्यानंतर कलशाला एक हार घालून घ्यावा. हार नसेल तर वेणी घालावी. वेणी नसेल तर गजरा घालावा. हे सुद्धा वेळेवर मिळाले नसेल तर एखादे फूल कलशावर ठेवून द्यावे आणि नमस्कार करावा. माल्यादीनी सुगंधीनी मालत्यादिनम प्रभो मया कृतानि पूजानि पुष्पाणि प्रतिगृह्यताम. आणि जर आता शंख आपल्या पूजेमध्ये ठेवला असेल तर त्या शंखाचेही पूजन करायचे आहे. जर आपल्याकडे शंख आहे पूजेमध्ये ठेवलेला आहे तर त्या शंखाला गंध आणि पुष्प वाहावे. अक्षता वाहू नये. शंखाला अक्षता वाहणे वर्ज्य आहे. ओम पांचजन्याय विद्महे पावनाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात. शंखाय नमः. गंधपुष्पं समर्पयामि. आता जी घंटी पूजेत ठेवली असेल त्या घंटीचे आपल्याला पूजन करायचं आहे. त्या घंटीला हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यावे. एखादं फूल ठेवावं आणि हे झाल्यानंतर घंटीचा आवाज करावा. आगमनार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षसां कुरुवे घंटारवं तत्र देवता ह्यान्न लक्षणं. घंटाये नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. आता जी समई आपण लावली असेल त्या समईचे सुद्धा पूजन करायचे आहे. समईच्या पायाशी गंध आणि फूल वाहून घ्यावे. हळद कुंकू सुद्धा व्हावे. भो दीप ब्रह्मस्वरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यया आरोग्यं देहि पुत्रांश सर्वार्थांश्च प्रयश्च मे यावत् पूजा समाप्तिः स्वात्यावत्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. आता एका तुळशीपत्राने किंवा दुर्वेने आपण जे सर्व पूजा साहित्य समोर मांडलेले आहे त्या सर्व पूजा साहित्यावर पाणी शिंपडून घ्यावे. अपवित्रं पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेण पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरशुची. पूजा द्रव्याणी संप्रोक्ष. आणि मग स्वतःवर सुद्धा पाणी शिंपडून घ्यावे. आत्मनंच प्रोक्षयेत. पाणी शिंपडून झाल्यानंतर आता आपण गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या मंत्राकडे वळणार आहोत. या मंत्रांना सुरुवात करण्याआधी एक दुर्वा घेऊन ती गणपती बाप्पाच्या पायाशी स्पर्श करून ठेवावा आणि मी जोपर्यंत मंत्र म्हणत आहे तोपर्यंत गणपती बाप्पाचे स्मरण मनात ठेवावे. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णू महेश्वरा ऋषयः ऋग्यजुस्सामाथर्वाणि छन्दासि परा प्राणशक्तिर्देवता. आं बीजं ह्रीं शक्तिः क्रौं कीलकम् अस्यामूर्तो देवकाला सन्निध्यार्थ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ओम आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अह क्रौं ह्रीं आं देवस्य
प्राणा इह प्राणा ओम आम ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अह क्रौं ह्रीं आम देवस्य जीव इह स्थित ओम आम ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अह क्रौं ह्रीं आम देवस्य वाङ्चक्षुक्षुत्राजीवघ्राणपाणिपादपायुपस्थादि सर्वेन्द्रियाणि सुखं चिरन्तु तिष्ठन्तु स्वाहा। ओम असूतिने पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणमीहनो देहि भोगं ज्योपक्षेम सूर्यमुच्चरत मनुमते मृळयान स्वस्ति। आता एक पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावे आणि पुन्हा दुर्वेने गणपती बाप्पाच्या पायाला स्पर्श करावा। ओमस्य देवस्य पंचदश संस्कार सिद्ध्यर्थ पंचदश प्राणवावृत्ती करिष्ये। आता आपल्या मनामध्ये ओंकार 15 वेळा करावा आणि हे झाल्यानंतर 2 दुर्वा तुपामध्ये बुडवून गणपती बाप्पाच्या उजव्या डोळ्याच्या खालच्या पापणीला स्पर्श करावा आणि त्यानंतर डाव्या डोळ्याच्या खालच्या पापणीला या दुर्वांचा स्पर्श करावा। ओम तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरत पश्येम शरदशतं जीवेत् शरदशतं। रक्ताम्बोधिस्थपोतुल्ल सदारुण सरोजादिरूढः कराब्जये पाशं कोदण्ड भिक्षुमद्भुवमथ गुणमप्यकुशं पंचबाणान् बिभ्राणा शुक्रपालं त्रिनयनलसिता पीनवक्षोरुढया देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती परानः। आता या ठिकाणी गणपती बाप्पा स्वतः विराजमान झालेले आहेत। हा प्राणप्रतिष्ठापनेचा मंत्र सुद्धा झालेला आहे आणि आपल्या घरामध्ये आता गणपती बाप्पा आलेले आहेत। आता हातामध्ये थोड्या अक्षता घेऊन गणपती बाप्पाचे स्मरण करावे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या अक्षता गणपती बाप्पाच्या पायावर व्हाव्यात। आगच्छ देव देवेश तेजोराशे जगत्पते क्रियामणां मया पूजां गृह्याण परमेश्वरा। श्री महागणपतये नमः। श्री गणेश देवताभ्य सांग सशक्तिकम आवाहयामी आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी। आता थोड्या अक्षता घेऊन गणपती बाप्पा ज्या आसनावर बसलेले आहेत त्या आसनावर अक्षता वाहाव्यात। महागणपतये नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामी। आता गणपती बाप्पाच्या पायावर दुर्वेने थोडेसे पाणी शिंपडावे। महागणपतये नमः। पाद्योपाद्यं समर्पयामी। आता गणपती बाप्पाच्या पायावर हळद कुंकू व्हावे आणि एक फूल ठेवावे। नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार्य अर्घ्यं न प्रतिगृह्यताम्। महागणपतये नमः। हस्तयो अर्घ्यं समर्पयामि तदर्थे गंधाक्षत पुष्पजलं समर्पयामि। आता पळीभर पाणी ताम्हणामध्ये वाहावे। महागणपतये नमः। आचमनीयं समर्पयामि। आता गणपती बाप्पाच्या पायावर दुर्वेने पुन्हा एकदा पाणी शिंपडावे। महागणपतये नमः। स्नानं समर्पयामि। आता थोड्याशा पंचामृताचा स्पर्श गणपती बाप्पाच्या पायाला करावा। एखाद्या फुलाने थोडेसे पंचामृत घेऊन गणपती बाप्पाच्या पायाला किंचित स्पर्श करावा। पयोदधी घृतं चैव मधुशर्करया युतं पंचामृतेन स्नपन्नं क्रियतां परमेश्वर। महागणपतये नमः। पंचामृत स्नानं समर्पयामि। पंचामृताचा स्पर्श झाल्यानंतर फुलांनी पाण्याचा स्पर्श गणपती बाप्पाच्या पायाला करावा। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। एका पळीभर पाण्यामध्ये थोडेसे गंध मिश्रित करून घ्यावे। पळीभर पाण्यामध्ये जे गंध आपण मिश्रित केलं त्या पाण्यामध्ये एखादे फूल बुडवून त्या पाण्याचा स्पर्श गणपती बाप्पाच्या पायाला करावा। महागणपतये नमः। गंधोदक स्नानं समर्पयामि। त्या पळीतलं पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावे। त्यानंतर जे साधे पाणी आपण तांब्यामध्ये ठेवलेले आहे त्या पाण्यामध्ये एक फूल बुडवून थोडेसे पाण्याचा स्पर्श गणपती बाप्पाच्या पायाला करावा। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। हे झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या कपाळाला गंध लावावे। महागणपतये नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। यानंतर एखादे फूल गणपती बाप्पाच्या पायाजवळ ठेवावे। महागणपतये नमः। पूजार्थे पुष्पाणीं समर्पयामि। फुलं वाहून झाल्यानंतर गणपती बाप्पाला अगरबत्ती ओवाळून घ्यावी। महागणपतये नमः। धूपं समर्पयामि। अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतर छोटा दिवा म्हणजेच निरंजन ओवाळून घ्यावे। महागणपतये नमः। दीपं समर्पयामि। आता गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। गणपती बाप्पा समोर जे गुळ खोबरं आपण ठेवलं असेल त्याच्या भोवती 3 वेळा पाणी फिरवून घ्यावे
हे पाणी फुलानेही फिरवू शकता किंवा पळीभर पाणी घेऊन ते 3 वेळा गुळखोबऱ्याभोवती गोल फिरवू शकता. गोल फिरवणं म्हणजे ज्या पद्धतीने घड्याळ फिरतं त्याच पद्धतीने फिरवणे. महागणपतये नमः. नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यम समर्पयामि. सत्यंतवर्तेन परिशिंचयामि. ओम प्राणाय स्वाहा, मपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, मुदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. गुळ खोबऱ्यावरून गणपती बाप्पाकडे नैवेद्याचा हात दाखवायचा. 2 वेळा पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडावे. पुनर्नैवेद्यम समर्पयामि. मध्ये पानीयम समर्पयामि. अपोषणम समर्पयामि. पुन्हा 3 वेळा पाणी गुळखोबऱ्याभोवती फिरवावे. ओम प्राणाय स्वाहा, मपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, मुदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. यानंतर 3 वेळा पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडावे. महागणपतये नमः. उत्तरापोषणम समर्पयामि. मुखप्रक्षालनम समर्पयामि. हस्तप्रक्षालनम समर्पयामि. करोदवर्तनार्थे चंदनम समर्पयामि. यानंतर आपण जे विडे मांडले आहेत त्यापैकी एका विड्यावर, विडा म्हणजे 2 खायची पानं आणि 1 सुपारी, त्याला विडा म्हणतात, त्या विड्यावर एक दक्षिणा ठेवावी, म्हणजेच सुट्टा पैसा त्या विड्यावर ठेवावा. त्यानंतर त्या विड्यावर पळीभर पाणी सोडावे. महागणपतये नमः. मुखवासार्थे पुगी फलतांबूलम समर्पयामि. दक्षिणाम समर्पयामि. आता एक पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावे. अनेन पूर्वाराधनेन श्री गणेश देवता प्रियताम. उत्तरे निर्माल्यम विसृज्य अथ अभिषेकम कुर्यात. आता जी आपण फुलं वाहिलेली आहेत, म्हणजे गणपती बाप्पाच्या पायाशी जी फुलं ठेवली ती फुलं उचलून उत्तर दिशेला ठेवून द्यावी. आता आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. आता मी अथर्व शीर्ष म्हणतो आहे. जोपर्यंत अथर्व शीर्ष म्हणत आहे, एक दुर्वा पाण्यामध्ये बुडवून किंचित पाणी गणपती बाप्पाच्या पायाला स्पर्श करत राहायचं आहे आणि हे करताना मनामध्ये गणपती बाप्पाचे स्मरण करावे. पाणी खूप किंचित लावावे, अन्यथा मूर्तीचा रंग जाण्याचीही शक्यता असते. किंवा ज्या विड्यावर आता आपण एक पळीभर पाणी वाहिले त्या विड्यावर म्हणजेच त्या सुपारीवर दुर्वेनी पाणी थोडे थोडे शिंपडत राहावे. यापैकी कुठलाही पर्याय आपण निवडू शकता आणि पाणी शिंपडत असताना मनामध्ये गणपती बाप्पाचे स्मरण ठेवावे. मी अथर्व शीर्षाला सुरुवात करतो आहे. महागणपतये नमः. अभिषेकम कुर्यात. हरि ओम. नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचूर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तोज्जायते. सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमिष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा. त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तव मनुस्वरूपं. गकार पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वारः शान्त्यरूपम्. बिन्दुरुत्तररूपम्. नादः सन्दानं. संहिता सन्धिः. सैषा गणेशविद्या गणकऋषिः. निश्रुतगायत्री छन्दः. गणपतिर्देवता. ॐ गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तये बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतं
आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमः। या ठिकाणी अभिषेक पूर्ण झालेला आहे। ती दुर्वा ताम्हणामध्ये ठेवून द्यावी। एक पळीभर पाणी घेऊन ते दिव्यावर गरम करावे। हे गरम झालेले पाणी यामध्ये एक दुर्वा बुडवून त्या पाण्याचा स्पर्श गणपती बाप्पाच्या पायाला करावा। हे थोडेसे अत्तर कापसावर घेऊन याचा स्पर्श गणपती बाप्पाच्या गळ्याजवळ करावा आणि कापूस पायाजवळ ठेवून द्यावा। काश्मीरी गुरुकस्तुरी कर्पूरमलयान्वितम् उद्वर्तनं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां महागणपतये नमः मांगलिकस्नानं समर्पयामि। यानंतर जी आपण कापसाची वस्त्रे आणली असतील ती वस्त्र गणपती बाप्पाला वाहून घ्यावीत। वस्त्र वाहताना ते गळ्यामध्येही घालू शकता, ते हातामध्येही घालू शकता। छोटेसे कापसी वस्त्र असेल तर ते पायाजवळ सुद्धा ठेवू शकता। महागणपतये नमः वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि। यानंतर जे जानवे आणले असेल ते जानवे गणपती बाप्पाला घालून घ्यावे। जानवे कसे घालायचे हे सुद्धा सांगतो। जानवं मोकळं झाल्यानंतर दोन्ही हातामध्ये धरावे। यानंतर पहिले गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये घालावे। गळ्यामध्ये घालून झाल्यानंतर गणपती बाप्पाचे जे उजवे हात आहेत हे दोन्ही उजवे हात या जानव्यामध्ये यावेत आणि जानव्याचे एक टोक गणपती बाप्पाच्या डाव्या खांद्यावर असेल आणि दुसरे टोक उजवे दोन्ही हात त्यामध्ये आल्यानंतर कमरेजवळ असेल। अशा प्रकारे गणपती बाप्पाला जानवे घालावे। महागणपतये नमः उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि। जानवे घालून झाल्यानंतर गंध चंदन कपाळाला लावून घ्यावे। महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यताम्। यानंतर थोड्याशा अक्षता गणपती बाप्पाच्या पायावर वाहाव्यात। महागणपतये नमः अक्षतां समर्पयामि। गणपती बाप्पाला दुर्वा आणि फुलं वाहून घ्यावीत। म्हणजेच एक जुडी गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवावी आणि एक फूल सुद्धा गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवावे। माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजानि पुष्पाणि प्रतिगृह्यतां। महागणपतये नमः विविध पुष्पं समर्पयामि दुर्वांकुरं समर्पयामि। फुलं आणि दुर्वा वाहून झाल्यानंतर गणपती बाप्पाला आता एक मोठा हार घालून घ्यावा। हार घालून झाल्यानंतर आपण जे अलंकार गणपती बाप्पासाठी आणले असतील किंवा आपल्याकडे वर्षानुवर्ष काही चालत आलेले अलंकार असतील तर ते सुद्धा अलंकार गणपती बाप्पाला घालून घ्यावे। म्हणजेच गळ्यातील हार, डोक्यावर मुकुट असे काही अलंकार असतील तर ते बाप्पाला घालून घ्यावे। आता आपण गणपती बाप्पाच्या अंगपूजेकडे वळणार आहोत। आता मी ज्या शरीराच्या भागाचे नाव घेणार आहे त्या शरीराच्या भागावर अक्षता वाहाव्यात। पहिले गणपती बाप्पाच्या दोन्ही पायांवर अक्षता वाहाव्या। श्री गणेश्वराय नमः पादौ पूजयामि। आता दोन्ही ढोपऱ्यांवर अक्षता वाहाव्या म्हणजेच गुडघ्यांवर अक्षता वाहाव्यात। ओम विघ्नराजाय नमः जानुनीं पूजयामि। आता दोन्ही मांड्यांवर अक्षता वाहाव्यात। ओम आखुवहनाय नमः उरु पूजयामि। कमरेवर अक्षता वाहाव्यात। ओम हेरंबाय नमः कटी पूजयामि। आता बेंबीवर अक्षता वाहाव्यात। ओम कामरी सूनवे नमः नाभिं पूजयामि। पोटावर अक्षता वाहाव्यात। लंबोदराय नमः उदरं पूजयामि। छातीवर अक्षता वाहाव्यात। गौरी सुताय नमः स्तनौ पूजयामि। जिथे हृदय असते त्या स्थानावर अक्षता वाहाव्यात। ओम गणानायकाय नमः हृदयं पूजयामि। जिथे गळा आहे त्या ठिकाणी अक्षता वाहाव्यात। ओम स्थूलकर्णाय नमः कंठं पूजयामि। दोन्ही खांद्यांवर अक्षता वाहाव्यात। ओम स्कंदाग्रजाय नमः स्कंदौ पूजयामि। चारी हातांवर अक्षता वाहाव्यात। ओम पाशहस्ताय नमः हस्तान् पूजयामि। जिथे तोंड आहे त्या ठिकाणी अक्षता वाहाव्यात। ओम गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि। कपाळावर अक्षता वाहाव्यात। ओम विघ्नहर्त्रे नमः ललाटं पूजयामि। डोक्यावर अक्षता वाहाव्यात। ओम सर्वेश्वराय नमः
क्षीरं पूजयामी. आता थोड्याशा अक्षता घेऊन गणपती बाप्पाच्या सगळ्या अंगावर व्हाव्यात. ओम गणाधिपाय नमः सर्वांगम पूजयामी. एकदा नमस्कार करून घ्यावा. नमस्कारम समर्पयामी. अंगपूजा झाल्यानंतर आपण पत्रीपूजेकडे वळणार आहोत. पत्रीपूजा म्हणजे जी आपण विविध प्रकारची पानं आणलेली असतात. साधारण 21 प्रकारची विविध पानं आपण गणपती बाप्पाला वाहतो. ही 21 पानं आपण जर ओळखत असाल तर मी ज्या क्रमाने नावं घेतो आहे त्या क्रमाने ही पानं गणपती बाप्पाच्या पायाजवळ व्हावीत. जर ही पानं आपल्याला ठाऊक नसतील कुठलं पान आहे हे जर आपण ओळखत नसाल तर जे पान हाताला लागेल ते पान गणपती बाप्पाच्या पायाशी व्हावे. ही पानं जरी आपल्याला मिळाली नसतील तर ज्या वेळेला मी समर्पयामी असे म्हणतो त्यावेळेला थोड्याशा अक्षता गणपती बाप्पाच्या पायावर व्हाव्यात. पहिले मधुमालतीचे पान व्हावे. ओम सुमुखाय नमः मालतीपत्रम समर्पयामी. माक्याची पानं व्हावी. ओम गणाधिपाय नमः भृंगराजपत्रम समर्पयामी. बेलाचे पान व्हावे. ओम उमापुत्राय नमः बिल्वपत्रम समर्पयामी. पांढरी दुर्वा व्हावी. ओम गजाननाय नमः श्वेतदुर्वांकुरम समर्पयामी. बोराचे पान व्हावे. ओम लंबोदराय नमः बदरीपत्रम समर्पयामी. धोत्र्याचे पान व्हावे. ओम हरसूनवे नमः धत्तुरपत्रम समर्पयामी. तुळशीचे पान व्हावे. ओम गजकर्णाय नमः तुलसीपत्रम समर्पयामी. गणपती बाप्पाला आजच्या पूजेमध्ये फक्त तुळशीचे पान चालते. इतर कुठल्याही दिवशी गणपती बाप्पाला तुळशीचे पान वाहू नये. आता शमीपत्र व्हावी. ओम वक्रतुंडाय नमः शमीपत्रम समर्पयामी. आता आघाड्याचे पान व्हावे. ओम गुहाग्रजाय नमः अपमार्गपत्रम समर्पयामी. डोरलीचे पान व्हावे. ओम एकदंताय नमः बृहत्तीपत्रम समर्पयामी. कण्हेरीचे पान व्हावे. ओम विकटाय नमः करवीरपत्रम समर्पयामी. रुईचे पान व्हावे. ओम कपिलाय नमः अर्कपत्रम समर्पयामी. आता अर्जुनाचे पान व्हावे. ओम गजदंताय नमः अर्जुनपत्रम समर्पयामी. विष्णुक्रांताचे पान व्हावे. ओम विघ्नराजाय नमः विष्णुक्रांतपत्रम समर्पयामी. डाळिंबाचे पान व्हावे. ओम बटवे नमः दाडिमीपत्रम समर्पयामी. देवधराचे पान व्हावे. ओम सुराग्रजाय नमः देवदारपत्रम समर्पयामी. मरवाचे पान व्हावे. ओम भालचंद्राय नमः मरुबकपत्रम समर्पयामी. पिंपळाचे पान व्हावे. ओम हेरंबाय नमः अश्वत्थपत्रम समर्पयामी. जाईचे पान व्हावे. ओम चतुर्भुजाय नमः जातीपत्रम समर्पयामी. केवड्याचे पान व्हावे. ओम विनायकाय नमः केतकीपत्रम समर्पयामी. अगस्तीचे पान व्हावे. ओम सर्वेश्वराय नमः अगस्तीपत्रम समर्पयामी. पुन्हा एकदा गणपती बाप्पाला नमस्कार करून घ्यावा. नमस्कारम समर्पयामी. पत्रीपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला निरंजन आणि अगरबत्ती ओवाळून घ्यावी. महागणपतये नमः धूपार्थे प्रत्यक्ष धूपम दीपम दर्शयामी. आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावे. आपण जे काही नैवेद्य बनवले असतील ते सर्व गणपती बाप्पा पुढे आणून ठेवावे. मिठाई आणली असेल, फळं आणली असतील, मोदक बनवले असतील, तत्सम अजून कुठलेही नैवेद्य पदार्थ आपण बनवले असतील तर ते सर्व गणपती बाप्पा समोर आणून ठेवावे. सर्व नैवेद्य देवासमोर ठेवल्यानंतर त्या सर्व नैवेद्यांमध्ये तुळशीपत्र ठेवावे. पंचामृत सुद्धा नैवेद्यामध्ये समोर ठेवावे आणि त्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र ठेवावे. आता आपण जो काही नैवेद्य ठेवलेला आहे, आता मी त्या प्रत्येक नैवेद्याचं नाव तर घेऊ शकत नाही, तर आपणच जो नैवेद्य ठेवला आहे त्या नैवेद्याचे नाव घेऊन समर्पयामी असे म्हणावे. म्हणजेच फळं ठेवली असतील तर फल नैवेद्यम समर्पयामी असे म्हणावे. काही मिठाई आणली असेल तर मिष्टान्न नैवेद्यम समर्पयामी असे म्हणावे. अशा प्रकारे सर्व नैवेद्यांची नावं घेतल्यानंतर त्या नैवेद्यांभोवती प्रत्येक नैवेद्याला 3 वेळा पाणी फिरवावे. महागणपतये नमः नैवेद्यम समर्पयामी. सत्यंतवर्तेन परिशिंचयामी. ओम प्राणाय स्वाहा उपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यमध्ये पानीयम समर्पयामी. पाणी फिरवून झाल्यानंतर एक पळी पाणी ताम्हणात सोडावे आणि 3 वेळा
प्रत्येक नैवेद्यावरून गणपती बाप्पाकडे हात दाखवावा. ओम प्राणाय स्वहाम अपानाय स्वहाम व्यानाय स्वहाम उदानाय स्वहाम समानाय स्वहाम ब्रह्मणे स्वाहा. उत्तरापोषणं समर्पयामी, मुखप्रक्षालनं समर्पयामी, हस्तप्रक्षालनं समर्पयामी. 3 वेळा पाणी ताम्हणामध्ये वाहून घ्यावे. पाणी वाहून झाल्यानंतर एक फूल गंध आणि अक्षतांमध्ये बुडवून गणपती बाप्पाच्या पायाशी ठेवावे. करोदवर्तनार्थे चंदनम समर्पयामी. पुढील एका विड्यावर दक्षिणा ठेवून त्यावर एक पळीभर पाणी सोडावे. पुगी फलम महादिव्यम नागवल्ली दलरयुतम कर्पूरैला समायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम महागणपतये नमः. पुगी फल तांबूलम समर्पयामी. आता जे नारळ आपण गणपती बाप्पासाठी ठेवले असतील त्या नारळांवर पाणी सोडावे. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथः महागणपतये नमः. नारिकेल फलं समर्पयामी. आता ज्या विड्यावर आपण एक दक्षिणा ठेवली त्या विड्यावर पुन्हा एकदा पाणी सोडावे. महागणपतये नमः. महादक्षिणां समर्पयामी. गणपती बाप्पाला निरांजन ओवाळून घ्यावे. महागणपतये नमः. महानिरांजन दीपं समर्पयामी. निरांजन ओवाळून झाल्यानंतर एक कापूर प्रज्वलित करून तो सुद्धा गणपती बाप्पाला ओवाळून घ्यावा. कर्पूरार्तिक्य दीपम समर्पयामी. ओवाळून झाल्यानंतर नमस्कार करावा. आता हात जोडून स्वतः भोवती उजवीकडून डावीकडे गोल फिरावे. म्हणजेच ज्या पद्धतीने घड्याळाचे काटे फिरतात त्या पद्धतीने गोल फिरावे. यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे महागणपतये नमः. प्रदक्षिणां समर्पयामी. प्रदक्षिणा झाल्यानंतर गणपती बाप्पाला साष्टांग दंडवत घालायचा आहे. महागणपतये नमः. नमस्कारं समर्पयामी. साष्टांग नमस्कार झाल्यानंतर एक 21 दुर्वेची जोडी मोकळी करून डाव्या हातामध्ये धरावी. यामधून 2-2 दुर्वा घेऊन गणपती बाप्पाच्या पायाशी ठेवाव्यात. मी ज्या वेळेला समर्पयामी असे म्हणेन त्या वेळेला 2 दुर्वा गणपती बाप्पाच्या पायाशी ठेवाव्यात. असे 10 वेळा झाल्यानंतर 21वी एक दुर्वा उरेल ती सुद्धा शेवटला गणपती बाप्पाच्या पायाशी ठेवावी. ओम गणाधिपाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. ओम उमापुत्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. ओम अनघाशनाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. ओम विनायकाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. ओम ईशपुत्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. ओम एकदंताय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. ओम ईभवक्त्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. ओम मूषकवाहनाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. ओम कुमारगुरुवे नमः. दुर्वायुग्मं समर्पयामी. आता जी शेवटला एक दुर्वा उरली असेल ती सुद्धा गणपती बाप्पाच्या पायावर व्हावी. श्री गणेश देवताभ्यो नमः. एकां दुर्वां समर्पयामी. दुर्वा वाहून झाल्यानंतर थोड्याशा अक्षता हातामध्ये धरून गणपती बाप्पाची प्रार्थना करावी. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजा चैव न जानामि क्षम्यता परमेश्वर. अन्यथां शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुखसम्पत्ति पुण्यहं तव दर्शनात्. अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्षिणं मया. दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं. यत्पूजितं मया देवं परिपूर्ण तदस्तु मे. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. पुत्रां देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे. आता हातातील अक्षता गणपती बाप्पाच्या पायावर व्हाव्यात. आता आपण गणपती बाप्पा ज्या वाहनावर बसून येतात म्हणजे मूषकावर जे बसून येतात त्या मूषकाचे आपण पूजन करणार आहोत. आपण त्यांना लाडाने उंदीर मामा सुद्धा म्हणतो. आता मूर्तीला लागूनच जी उंदीर मामाची प्रतिमा असेल म्हणजेच मूर्तीमध्येच रेखाटलेली जी उंदराची मूर्ती असेल या मूर्तीवर गंध अक्षता फूल वाहून घ्याव्यात आणि उंदीर मामालाही नमस्कार करावा. आता हात जोडून मी म्हणतो तशी प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना घरातील सर्व मंडळींनी केली तरीही चालेल. सर्वांनी म्हणायचं आहे, देवा गणराया, आपली पूजा कशी करावी, कोणता उपचार केव्हा कसा व्हावा हे आम्हाला समजत नाही. आम्ही आपल्या चरणाचे दास आहोत. जे अधिक कुणी असेल
ते पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना आहे. आमच्या हातून व आमच्या मुलाबाळांच्या हातून तसेच कुटुंबातील लोकांच्या हातून घडलेल्या अपराधांची क्षमा करून आमचे सपरिवार रक्षण करावे. आमची संकटे दूर व्हावीत. आम्हाला धनधान्य, आरोग्य, संतती, सुख, समाधान लाभो. प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्यावी. हे गणपती गजानना, आमच्यावर तुमची कृपादृष्टी असू द्यावी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ही प्रार्थना झाल्यानंतर जे तीर्थ म्हणजेच पंचामृत समोर ठेवलेले आहे ते पंचामृत ज्यांनी पूजा केली त्यांनी पळीभर किंवा चमचाभर पंचामृत उजव्या हातावर घ्यावे आणि ते ग्रहण करावे. अकाल मृत्युहरणम सर्वव्याधी विनाशनम देवपादोदक तीर्थम जठरे धारयाम्यहम. तीर्थग्रहण केल्यानंतर एक पळीभर पाणी उजव्या हातावरून ताम्हणात सोडून द्यावे. अनेन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये कृतपूजनेन श्री भगवान महागणपती प्रियताम. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. आता या ठिकाणी आपल्याकडे जे गुरुजी आलेले असतात त्या गुरुजींचा आशीर्वाद सुद्धा घ्यायचा असतो. हा व्हिडिओ पाहून जर आपण गणपतीची पूजा करीत आहात तर माझे आशीर्वाद सदैव आपल्या बरोबर असतीलच, पण मी तिथे उपस्थित नसल्यामुळे आपण आपल्या घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. ते आशीर्वाद सुद्धा तेवढेच फलदायी असतील. या ठिकाणी गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापनेची पूजा पूर्ण झालेली आहे. गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेला उत्तर पूजा जी केली जाते ती आपण पाहणार आहोत. उत्तर पूजा करताना ज्यांनी प्राण प्रतिष्ठापना केली आहे त्यांनी शुचिर्भूत होऊन कपाळाला टिळा लावून गणपती बाप्पा समोर यावे. यानंतर गणपती बाप्पाच्या समोर उभे राहावे आणि आचमन करावे. आचमन म्हणजे डाव्या हाताने पळीवर पाणी उजव्या हातावर घेऊन प्यायचे. असे 3 वेळा करावे आणि चौथ्या वेळेला पाणी हातावरून ताम्हणामध्ये सोडून द्यावे. हरिओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. हा क्रम पुन्हा एकदा करावा. 3 वेळा पाणी पिऊन एकदा ताम्हणामध्ये सोडावे. द्विराचम्यम. हरिओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. आता हात जोडून भगवान विष्णूंचे स्मरण करावे. हरिओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरे नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. हे झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता आणि एक फूल घ्यावे आणि डावा हात उजव्या हाताच्या खाली धरावा. एवं गुणविशिष्ट विशिष्टायाम शुभपुण्यतिथौ. आता म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अनेन महागणपती प्राण प्रतिष्ठापना प्रीत्यर्थे उत्तरा पूजन करिष्ये. हातावर 3 वेळा पाणी घ्यावे म्हणजेच अक्षता आणि फूल जे ठेवलेले आहे त्यावर 3 पळी पाणी वाहावे आणि हे सर्व ताम्हणामध्ये सोडून द्यावे. हात पुसून घ्यावा. थोड्याशा अक्षता गणपती बाप्पाच्या पायावर वाहावे. महागणपतये नमः अक्षतां समर्पयामि. यानंतर गंध गणपती बाप्पाच्या कपाळाला लावावे. गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरी सर्वभूतानां तां योपं वये श्रियं. गणपती बाप्पाला अगरबत्ती आणि छोटा दिवा ओवाळून घ्यावा. महागणपतये नमः धूपम दीपम दर्शयामि. हे झाल्यानंतर गणपती बाप्पाला वाहिलेले जे फूल असेल ते एखादे फूल उचलून त्याचा वास घ्यावा आणि आपल्या डोक्यावरून मागे सोडून द्यावे. आता थोड्याशा अक्षता हातात घ्याव्यात आणि मी म्हणतो तसा मंत्र आपण म्हणावा. यान्तु देवगणः सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्ट काम प्रसिद्ध्यर्थम पुनरा गमना यच. हे म्हणून झाल्यावर
अक्षता गणपती बाप्पाच्या पायावर वाहाव्यात आणि गणपती बाप्पाची मूर्ती थोडीशी हलवावी. मूर्ती हलवून झाल्यानंतर सर्वांनी हात जोडून मी म्हणतो तशी प्रार्थना करावी. सर्वांनी म्हणावे, हे गणपती बाप्पा, गेले काही दिवस आमच्या घरामध्ये आपली स्थापना, आपली पूजा, आपली सेवा आम्ही सर्व मनोभावे करीत आहोत. या पूजेमध्ये, या सेवेमध्ये आमच्या हातून काही राहिले असेल, काही चुकले असेल तर क्षमा करावी. आमची पूजा मान्य करून घ्या. मला, माझ्या परिवाराला, आम्हा सर्व कुटुंबियांना उत्तम सुख, सौभाग्य, आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती यांचा लाभ होऊ दे. आपला आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे. आमची सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत. आमच्या मुलाबाळांना अभ्यासामध्ये, कामधंद्यामध्ये यश मिळू दे. आमच्या वडीलधाऱ्या माणसांचे आरोग्य उत्तम राहू दे. ही तुमच्या चरणी आमची प्रार्थना. पुढील वर्षी लवकर यावेत ही विनंती. अशी प्रार्थना म्हणून सर्वांनी हात जोडून स्वतःभोवती 2 प्रदक्षिणा कराव्यात आणि ज्यांनी पूजा केली आहे त्यांनी लोटांगण घालून गणपती बाप्पाला नमस्कार करावा. ह्या वेळेला घरातील सर्वांनी लोटांगण घातले तरीही चालेल. गणपती बाप्पाला शिदोरी आणि नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यावात. गणपती बाप्पा आता परतीच्या प्रवासाला जाणार आहेत, त्यामुळे त्यांना प्रवासासाठी शिदोरी देणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. तर आता शिदोरी गणपती बाप्पाजवळ ठेवावी. दूध, पोहे आणि थोडीशी साखर या शिदोरीमध्ये असावी. मूर्ती हलवून झाल्यानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीला आपण बाहेर निघावे. मूर्ती हलवून झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे गणपतीची मिरवणूक काढली जाते. अनेक वेळेला पूजा केली जाते, अनेक आरत्या केल्या जातात. हे सर्व आपण आपल्या पद्धतीने करून घ्यावे. हे सर्व मनापासून असल्याने याला कुठलेही शास्त्रसंगत आहे किंवा नाही याचा कुठलाही दाखला देण्याची आवश्यकता नाही. हे आपल्या मनाप्रमाणे करून घ्यावे. गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना आणि उत्तर पूजा संपूर्ण झालेली आहे आणि विसर्जनाच्या वेळेला गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर यावे अशी प्रार्थना सुद्धा करावी.